मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय। आधी कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र आंबेडकर यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। काँग्रेस नगरसेवक देवेंद्र आंबेडकर हे मुंबई महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते आहेत। काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख आहे। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमाराला मातोश्रीवर जाऊन आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केला। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांचा खरपूस समाचार घेतला। काँग्रेस पक्षामध्ये संजय निरुपम जे मुंबईचे अध्यक्ष आहेत यांनी जो तानाशाही आणि हुकुमशाहीगिरी या काँग्रेस पक्षात करते या मुंबई शहरात चाललेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यावरती अत्याचार होत आहे। मुख्य करून मराठी माणसावरती नेते यांच्याकडून फोन केला जातो की बाळा आंबेडकर यांना तिकीट द्यायची नाही आणि याला कुठेतरी बाहेर टाकायचं आणि याचे कॅरियर संपवून टाकायचं असा हा प्रयत्न संजय निरुपम यांचा चालू। संपूर्ण पक्ष संपवण्याचं काम हे संजय निरुपम करतात। गुंडांनी मावळ्याचा वेश केला म्हणून तो गुंड काय मावळा होत नाही। तसंच नुसतं कोणी काय आपलं काहीतरी घेतलं म्हणून कोण काय कृष्ण वगैरे काय होत नाही। त्यांच्या आजूबाजूला जे बसलेत गुंड, मुख्य म्हणजे त्यांची एक प्रतिमा होती चांगली स्वतःची, ती आता मलिन झालेली आहे आणि गुंडांचा नेता, गुंडांचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती की काय। आणि ती प्रतिमा मला त्यांच्याबद्दल किंवा भाजपाबद्दल काही बोलायचं नाही, माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राबद्दल जर का असं कोणाचं समज झाला तर ते मला खरंच क्लेशकारक होईल। अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीमध्ये असलेली युती तोडण्यात आली आहे। या मतदारसंघाची निवडणूक 3 फेब्रुवारीला आहे। भाजपचे उमेदवार गृहराज्यमंत्री रणजित पाटील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। सेनेसोबत युती करून पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला। शिवसैनिकांनी रणजित पाटील यांच्या प्रचाराचे फलक खाली उतरवले। शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचा निर्वाळा रत्नागिरीचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी दिलाय। राज्य सरकारचा पाठिंबा काढला तर अस्थिरता माजेल आणि त्यामुळे सरकारचा पाठिंबा शिवसेनेनं काढलेला नसल्याचं वायकर म्हणाले। महाराष्ट्रामध्ये पुन्हा जर आम्ही पाठिंबा काढला तर अस्थिरता माजेल आणि अस्थिरता ही कोणालाच नको आहे आणि त्यामुळे अस्थिरता न होण्यासाठी तो पाठिंबा असेल आणि याच्यावरती जर निर्णय घेणार असतील ते माननीय उद्धव साहेब घेतील। भाजपमध्ये डेरे दाखल झालेले ओमी कलानी यांनी थेट कायद्यालाच आव्हान दिल्याची घटना समोर आली आहे। निवडणुकीमुळे ठाणे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू आहे। दरम्यान काल संध्याकाळी उल्हासनगरमधल्या गोल मैदानात भाजप आणि मित्रपक्षांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या भर सभेमध्ये ओमी कलानी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून हातात भली मोठी नंगी तलवार घेऊनच दाखल झाले। त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि विशेष म्हणजे या सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असताना सुद्धा ओमी कलानी यांना त्यांच्या या कृत्याबाबत कोणी हटकलं नाही। त्यांची ही कृती म्हणजे आचारसंहितेचंही उल्लंघन ठरलं आहे। सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी केलेल्या ओमी कलानी यांच्या या कृत्यावर भाजप अजून गप्प कशी असा प्रश्न आता विचारला जात आहे। पुण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीची बोलणी सुरू असून आज निर्णय व्हावा अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे। आघाडी व्हावी अशी आपली इच्छा असून ती सन्मानपूर्वक व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले। अजित पवारांनी यावेळी शिवसेना आणि भाजपवर तोडसुख घेतल्या। युती वैचारिक कारणावरून नाही तर जागा वाटपावरून तुटल्याचं ते म्हणाले। शिवसेनेचे शहर संघटक सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी अजित पवार बोलत होते। वास्तविक महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखावं, जर एखाद्या पक्षाला किंवा पक्षातल्या नेतृत्वाला आपण ज्यांच्याबरोबर काम करतोय तिथं चुकीच्या लोकांच्या बरोबर काम करतोय आणि 25 वर्ष आपण सडतोय असं जर वक्तव्य केलं तर त्याच्यातनं जनतेने काय बोध घ्यावा याही बद्दल जास्त न बोललेलं बरं। एकीकडे युतीतली शिवसेना भाजप एकमेकांविरुद्ध आग ओकत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस या पक्षांकडून तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये बैठक पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेस हा असा पक्ष आहे की जो सत्तेशिवाय अस्वस्थ असतो आणि त्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा प्रचंड अस्वस्थ असतात, सत्तेसाठी अस्वस्थलेले असतात। परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षानं सरकार जरी शिवसेनेनं विरोध केला तरी सुद्धा त्यांचा पाठिंबा घेण्याच्या भानगडीत सरकारनं पडू नये।
काहीच दिवसात ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन बोलेन असं राज ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं। ते ठाण्यामध्ये बोलत होते। मुख्यमंत्री आणि शेलारांचं नाव न घेता टोलाही लगावला। मनसेच्या हायटेक निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाण्यामध्ये आले होते। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे देखील उपस्थित होता। इंदापूर शहरामधल्या रॉयल एनफील्ड गाडीच्या नवीन मॉडेलचं लॉन्चिंग माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांच्या मागे बसलेली व्यक्ती पाहून उपस्थितांच्या भुवया उंचवल्या। कधी काळी हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबर असणारे पण सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अविनाश घोलप हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते। या कार्यक्रमावेळी पाटील यांनी बुलेट गाडीवर चक्क अविनाश घोलप यांना घेऊन शहरात एक चक्कर मारली। सध्या झेडपी पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी आहे आणि त्यामध्ये या दोघांनी एकाच गाडीवर शहरातून फेरफटका मारल्यानं तालुक्यात चर्चेला उधाण आलंय। सध्या घोलप हे राष्ट्रवादीच्या कळपात आहेत आणि त्यांच्या भागातले झेडपी आणि पंचायत समिती उमेदवारी ही त्यांच्याच घराण्याला दिली जाते। हे आजपर्यंतचा इतिहास आहे। या फेरफटक्यामुळे काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे पाठोपाठ आता एमआयएम ही निवडणुकीत आखाड्यात उतरली आहे। एमआयएम पक्षाचे अकबरुद्दीन ओवेसी यांनी गोवंडीमध्ये, शिवाजीनगरमधल्या रफिक नगर इथे प्रचार सभा घेतली आणि त्यावेळी त्यांनी समाजवादी पक्षावर तोंडसूट घेतलं तर मोदींवरही टीकास्त्र सोडलं। प्राइम मिनिस्टर मिस्टर मोदी जापान में थे तो हंस रहे थे, जापान में थे हंस रहे थे, हिंदुस्तान को आए तो रोने लगे, मुझे मार देंगे, फुला कर देंगे। अरे कौन मारेगा, क्यों मारेगा, आप बताइए। अरे ये तो मुंबई नगरी है। कई फिल्म स्टारों को आपने देखा, मगर मैं कहूंगा कि इन सब जितने भी फिल्म स्टार हैं, दिलीप कुमार होने दो, अमिताभ बच्चन होने दो, शाहरुख खान होने दो, ये सब छोटे हैं हमारे इस बड़े अधिकार के सामने। बस अदाकारी अदाकारी। केंद्र शासनानं परिवहन विषयक सेवा शुल्कामध्ये वाढ केल्यानं वाहन चालक मालक संघटनांनी संपाचा इशारा दिलाय। त्यामुळे या वाढीचा विचार करावा यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना एक पत्र लिहिलंय। केंद्र शासनाशी संपर्क साधला असून नियोजित संप मागे घेण्याची विनंती त्यांनी संघटनांना केली। कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे उपनगर अध्यक्ष शरद तेली जीवघेण्या हल्ल्यामधून थोडक्यात बचावले आहे। शरद तेली काल त्यांच्या प्रभागातल्या एका सोसायटीमध्ये पूजेसाठी गेले होते आणि तिथनं परतत असताना दबा धरून बसलेल्या 2 जणांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला। मात्र तलवारीचा वार चुकल्यानं त्यांच्या मानेवर तलवारीची धार नसलेली बाजू लागली आणि त्यामध्ये ते खाली पडले। हा हल्ला नक्की कोणत्या कारणांमुळे झाला, कोणी केला याचा तपास आता पोलीस करतात। शरद तेली यांना उपचारांसाठी बदलापुरातल्या धन्वंतरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। 31 जानेवारीला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डीमध्ये झालेल्या बलात्कारामधल्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्या घेऊन हे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे। दादर इथल्या शिवाजी मंदिर इथं चक्का जाम आंदोलनाच्या तयारीची बैठक पार पडली आणि यावेळी मुंबईमध्ये चक्का जाम आंदोलन कसं यशस्वी करता येईल याबद्दल रणनीती आखण्यात आली। जो चक्का जाम आहे, रस्ता रोको आंदोलन जे ठरवण्यात आलं होतं त्याच्या नियोजनासाठी आजची मीटिंग ठेवण्यात आली आहे आणि त्याप्रमाणे आज प्रत्येक जिल्ह्यातले आणि तालुक्यातले असेंब्ली विभागातले मुंबईतले मंडळी बोलवण्यात आली होती आणि 31 तारखेला मोठ्या संख्येने हजर राहून हे आंदोलन यशस्वी करावं असं सर्वांना विनंती करण्यात आली आणि तो यशस्वी करण्याचा सर्वांनी निर्धार जाहीर केला। त्यामुळे शांततापूर्वक हे करायचं आहे। ती शिस्त राहिलेली आहे मोर्चाची आणि तीच पुढे आपण चालवणार आहोत। बेळगावमध्ये 17 फेब्रुवारीला सकल मराठा समाजाच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्चासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे। शनिवारी शिवाजी उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून पत्रक वितरित करण्याची मोहीम सुरू झालेली आहे। बेळगावातल्या वडगाव खासबाग आणि शहापूर भागामध्ये युवक मंडळ, युवा कार्यकर्ते, महिला मंडळ, युवा कार्यकर्त्यांना मराठा क्रांती मोर्चा जनजागृती करण्यात येणार आहे।
भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांची प्रकृती खालावल्यानं नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे। एका कार्यक्रमादरम्यान प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यानं पटोले यांना आधी साकोलीच्या आणि नंतर भंडारा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। सध्या पटोले यांच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि पुढील 24 तास त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जाणार आहे। पटोले सध्या शुद्धीवर आहेत, बोलत असल्याची माहिती देण्यात आली आहे। पटोले यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे ECG करण्यात आलं, मात्र त्यात काही बदल जाणवल्यानं डॉक्टरांनी दक्षता म्हणून त्यांना 24 तास रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस आधी मध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर लोखंडी रॉड ठेवलेलं आढळून आलं आणि या घटनेची चौकशी रेल्वे पोलिसांसह NIA आणि ATSचे पथक करत आहे। त्यामुळे यासंबंधी सध्या कुठलेही विधान करता येत नसल्याचं मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी सांगितलंय। देखिए, फाइंडिंग में थोड़ा समय लगता है। हमारे सीनियर जो पुलिस ऑफिसर्स हैं, RPF के, GRP के, सिटी पुलिस, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, वो उस दिशा में ऑलरेडी काम कर रहे हैं। उस बारे में मेरी खुद मुंबई के जो सीनियर पुलिस कमिश्नर हैं उन सबसे चर्चा हुई है। अब इंक्वायरी जारी है, थोड़ा इंतजार करिए। खासगी संस्थांमार्फत होत असलेल्या अवास्तव LBT वसुली थांबवावी यासाठी परभणीमधल्या व्यापाऱ्यांनी आंदोलन पुकारले। प्रजासत्ताक दिनापासून हे आंदोलन करण्यात आले। शिवसेनेनंही आता यामध्ये उडी घेतली आहे। आयुक्तांच्या केबिनसह पालिकांच्या प्रवेशद्वाराची तोडफोड करण्यात आली आहे। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत विविध कलमांमुळे 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले। या घटनेनंतर तिसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवल्या। आमची ही जी वसुलीची कारवाई आहे ती मात्र चालूच राहील, कारण ती कायद्याला धरून आहे आणि राज्य शासनाने आम्हाला 31 मार्चपर्यंतची मुदत दिलेली आहे। त्या मुदतीच्या आत ती पूर्ण करणं आवश्यक आहे। येथील व्यापारी संघटना स्थानिक व्यापाऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल करत आहेत। काही मोजक्या मोठ्या व्यापाऱ्यांचा फायदा होण्यासाठी या लहान लहान व्यापाऱ्यांना सुद्धा घाबरवून त्यांना वेठीस धरून यांच्या मोर्चामध्ये उभं करण्यात येत आहे। महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोग आपल्या दारी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे। त्या चंद्रपूरमध्ये बोलत होत्या। या उपक्रमामुळे फायदा होत असल्याचंही त्या म्हणाल्या। 11 महिन्यामध्ये आयोगाकडचे 5,500 प्रकरणांचा आकडा आता 2,500वर आला। धुळे जिल्ह्यातल्या साक्री शहरामध्ये थरकाप उडवणारी खुनाची घटना घडली आहे। पाटबंधारे विभागाचे शिपाई गोकुळ रतन माळी यांना त्यांच्याच कार्यालयासमोर सँट्रो गाडीमध्ये हातपाय बांधून गाडीसह जिवंत जाळलं। यामध्ये गाडीसह गोकुळ माळी अक्षरशः जळून भस्मसात झाले आणि गंभीर बाब म्हणजे संपत्तीतला वाद आणि भाऊबंदकीतून ही निर्घृण हत्या केली गेल्याचं समोर आलंय। या प्रकरणी गोकुळ माळी यांचे चुलत भाऊ आणि पुतण्या 5 जणांविरोधात साक्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संपूर्ण साक्री शहर या हत्येमुळे हादरले। गोकुळ माळी यांना त्यांच्या मुलासमोर जिवंत जाळण्यात आलं। भाईंदरमध्ये गोल्डन नेस्ट परिसरात राहत्या घरात आई आणि मुलीचा मृतदेह सापडलाय। 29 वर्षाची दीपिका संघवी आणि त्यांची 8 वर्षांची मुलगी हेतलचा मृतदेह सापडलाय। कुजलेल्या अवस्थेत हे मृतदेह सापडले। इमारतीमध्ये दुर्गंधी येऊ लागल्यानं नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि मग हा सगळा प्रकार समोर आला। दीपिका नवऱ्यासोबत राहत नव्हती, ती एका कॉल सेंटरमध्ये काम करायची। आत्महत्या की खून याचा तपास आता पोलीस करतात। महामार्गावर दरोडा टाकून वाहन चालकांना लुटणारी 6 जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे। त्यांच्याकडून 38 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। 1.5 महिने अपहरण करून ठेवलेल्या एका वाहन चालकाची सुटका पोलिसांनी केली। एक गावठी कट्टा, 3 हॉकी स्टिक, प्लास्टिकची टायगन, गुंगीच्या अल्फाझुलामच्या गोळ्या, चिकटपट्टी आणि झायलो गाडीही पकडण्यात आली आहे। बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातली जनता आता रस्त्यावर उतरू लागली आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मंचर इथं पुणे नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांनी आणि बैलगाडा संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केलं। विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये छोटा पुढारी घनश्याम दरोडे, दिलीप वळसे पाटील, शिवाजी आढळराव पाटील यांच्यासह सर्वच राजकीय नेते सहभागी झाले होते। त्यामुळे या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती। एकीकडे देशामध्ये अनेक राज्यात पारंपरिक खेळांवर घातलेली बंदी उठवण्याची मागणी होत असताना दुसरीकडे नागपूरमध्ये रेड्यांच्या झुंजीचे प्रकार सातत्यानं होताना दिसतात। डिसेंबर महिन्यामध्ये शहराच्या
कालकुई गावामध्ये झालेली रेड्यांची झुंज गाजली असताना 26 जानेवारीला लोणार, पेवठा, कन्हान या भागामध्ये रेड्याच्या झुंजीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या झुंजीवर हजारोंचा सट्टा लावल्याची सूत्रांची माहिती आहे. या झुंजीवर बंदी असतानाही ग्रामीण भागात सर्रासपणे या झुंजीचं आयोजन केलं जातं, पण पोलिसांचं मात्र त्याकडे लक्ष नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.